नमस्कार मंडळी, मी सुचरिता काळे. माझ्या लव किड्स अँड सेव्ह नेचर या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिभाताई ताराबादकर यांच्या त्रिशंकू या कादंबरीचे 2 भाग आपण ऐकले. आपण पाहिले की मुलांच्या परीक्षा संपल्या आहेत. शेखरला प्रमोशन मिळाल्याने पगारवाढ आणि नवीन गाडी मिळणार आहे आणि शेखरचा मित्र अजय आपली पत्नी अर्पिता व आपल्या 2 मुलांसह घरी येऊन गेले आहेत. बघूया पुढे काय होतं ते पुढच्या भागात. चला तर सुरू करूया त्रिशंकू कादंबरीचा 3रा भाग. बाबा, तुम्हाला गाडी चालवता येते? कधी शिकलात ड्रायव्हिंग? सफाईदारपणे शेखर गाडी चालवत होता ते पाहून शैलेशने आश्चर्याने विचारले. अरे, मी हॉस्टेलवर असतानाच शिकलोय. आई घाबरेल म्हणून तिला कधी सांगितलं नव्हतं. शेखरने शोभाताईंकडे डोळ्यांनी इशारा केला. हो का? आता मुलापुढे आदर्श ठेवू नकोस, नाहीतर तो सुद्धा तुझ्यासारखा गुपचूप चालवेल. शोभाताईंनी दम दिला. आपल्या सोसायटीच्या ग्राउंडवर शिकलं तर? नाही हं शैलेश, 18 वर्षांचा झाल्याशिवाय अजिबात त्या भानगडीत पडायचं नाही, शीतलही म्हणाली. गाडी शीतलच्या माहेरच्या बिल्डिंगच्या आवारात शिरली. शाल्मलीने गाडीचं हॉर्न वाजवला. आजी, आजोबा, तनया आणि प्रमोद मामा गॅलरीत उभे राहून त्यांची वाटच पाहत होते. तनया आणि प्रमोद मामा खाली आले. अरे वा, मस्तच आहे की गाडी. शेखर काका, आम्हाला चक्कर मारून आणाल गाडीतून? तनयाने विचारले. अगं, आत्ताच आले आहेत ना ते, नंतर नेतील तुम्हाला, प्रमोद दादाने परस्पर उत्तर दिले आणि सारेजण बिल्डिंगच्या पायऱ्या चढून वर आले. तेवढ्याच स्वयंपाकघरात भांडी आपटल्यासारखा आवाज झाला. काय म्हणताय जावई बापू? अभिनंदन गाडी घेतल्याबद्दल, शीतलच्या बाबांनी म्हटलं. ऑफिसकडून मिळाली आहे, शेखर त्यांच्या पाया पडता पडता म्हणाला. आम्हाला आधी कळवलं असतं तर आम्ही सुद्धा स्वागत करायला आलो असतो गाडीचं, प्रीतीवहिनी स्वयंपाकघरातून डोकावत म्हणाली. अगं वहिनी, अचानकच फोन आला शोरूममधून, त्यामुळे तुम्हाला कळवता नाही आलं. आणि तो दिवसही ऑड डे होता, तुला सुट्टी नसेल. शीतल अजून काहीतरी सफाई देणार तेवढ्यात आईने तिचा हात दाबला. जळफळाट होतोय तिचा, दुसरं काही नाही. बहिणीचं लक्ष नाही असं बघून आई पुटपुटली. प्रमोद दादाने आणलेला आईस्क्रीम खाऊन तनया, शीतलचे आई बाबा, प्रमोद, प्रीतीवहिनीला गाडीतून एक चक्कर मारली आणि सारेजण घरी जायला निघाले. बाबा, आपण महाबळेश्वरला जाणार होतो, त्याचं काय झालं? शाल्मलीने विचारलं. अगं, आत्ता सगळ्यांना सुट्ट्या आहेत, त्यामुळे कुठल्याच हॉटेलमध्ये जागा मिळत नाहीये. मग आपण माथेरानला गेलो तर? तिकडे पण तीच अवस्था असणार. त्यापेक्षा 1 दिवसाची मुंबई ट्रिप करायची का? ए बाबा, तुमच्या त्या ट्रिप वगैरेत मला धरू नका बरं का. मी त्यापेक्षा घरी राहीन, नाहीतर श्वेताकडे जाऊन राहीन. काय ग आजी तू तरी? तुला सिनेमा नको, हॉटेल नको आणि आता ट्रिपला सुद्धा नाही म्हणतेस. अरे, काही गोष्टी त्या वेळी केलेल्या बऱ्या असतात. आमच्या वयात त्याचा त्रास होतो. अहो, त्या अजय भाऊजींकडे कधी जायचं आहे? बरी आठवण केलीस. या शनिवारी संध्याकाळी त्यांनी आपल्याला बोलावलंय. घर जवळ आलं आणि शेखरने गाडीचा वेग कमी केला. आपण यावेळी व्यवस्थित तयारी करून जायचं, नवऱ्याला खुश करायचं. पण आपल्याकडे मेकअपचं काहीच सामान नाही आहे. त्या नम्रताच्या आईला विचारलं पाहिजे. ती शाळेत मुलीला आणायला आली तरी अगदी टापटीप असते. ओठांना लिपस्टिक, गालांवर लाली, छानशी पर्स आहे आपल्याकडे, तीच घेऊन जाऊ. नाहीतरी ती शोभेचीच पर्स आहे, बिना कामाची, पण दिसायला एकदम पॉश. शीतल आपल्याच विचारात हरवली. बघा, शेखरदादानं कार घेतली आणि आपण चाललोय तुमच्या त्या खटारा स्कूटरवरून. श्वेताने फोन खाली ठेवला आणि ती मनीषकडे वळून म्हणाली. अरे वा, चांगलंय की. कुठली गाडी घेतली त्याने? मनीषने सहजपणे विचारले. आपण दोघं कमावतो, दादा एकटाच कमावतो, पण त्याला गाडी घेता आली. अगं, ऑफिसकडून मिळाली असेल. हो, ऑफिसकडूनच मिळाली आहे, पण गाडी आली ना दारात, नाहीतर तुम्ही. मी काय केलं बुवा? काही नाही केलं, तोच तर प्रॉब्लेम आहे, श्वेता धुसफुसत म्हणाली. आता जाऊन येऊया रविवारी त्यांच्या गाडीचं कौतुक करायला. आई, रविवारी शेखर मामाकडे जायचं, मग त्याच्या गाडीतून फेरी मारेल ना मामा? हो, गाडीतून फिरवेल आणि मामी शेखी मिरवेल गाडीची. घरीच तर बसलेली आहे, पण बघा किती भाग्यवान. काहीतरीच काय श्वेता,
किती प्रेमानं वागतात त्या तुझ्याशी, किती अगत्याने करतात सगळं. हो, तुम्हाला फार कौतुक आहे तिचं. उद्योग काय आहे दुसरा तिला? श्वेताची तणतण चालूच होती. मनीषने नाईलाजाने तोंडासमोर पेपर धरला. हे काय शीतल, ओठांना लिपस्टिक, गालावरती गुलाबी गुलाबी. अहो आई, आम्हाला यांच्या मित्राकडे जायचं आहे ना, अजय भाऊजींकडे. त्यांची बायको बघितलीत ना, किती टिपटॉप होती. मग मी नेहमीप्रमाणे गबाळी गेले तर यांचं इम्प्रेशन खराब होईल म्हणून. हे बघ, साधेपणा म्हणजे गबाळेपणा नव्हे. तू मुळातच इतकी सुंदर दिसतेस की तुला त्या मेकअपची गरजच काय. आजच्या काळात कुणाचे इतके लांबसडक केस दिसतात तरी का? मला तर माझ्या पुष्कळ मैत्रिणी म्हणतात, तुमची शीतल किती सुंदर दिसते, सोज्वळ आणि शांत. पण माझ्या नवऱ्याला मी कधीच का अशी वाटत नाही, शीतलच्या मनात आलं. संध्याकाळी शेखर, शीतल, शैलेश आणि शाल्मली अजयच्या घरी जाण्यास निघाले. शोभाताईंनी सांगितल्याप्रमाणे शीतल रेशमी साडी, केसांची वेणी घालून गेली. हे बघ शीतल, आपण जसे आहोत तसंच राहावं, नाहीतर वागण्यात एक प्रकारचा अवघडलेपणा येतो. आणि शेखरकडे लक्ष देऊ नकोस. प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे झाली पाहिजे असं काही नाही. तुला सुद्धा तुझी मतं आहेतच ना. कशी झाली भेट? चौघेजण अजयकडून आल्यावर शोभाताईंनी विचारले. आपण गेलो तर तेजश्री किती व्यवस्थित होती, बघितलंस ना, शेखर शीतलला म्हणाला. अजय काकांनी हॉटेलमधून पावभाजी आणली आणि नंतर आईस्क्रीम तर होतं फक्त. सगळंच विकत आणल्यावर ती काकू व्यवस्थितच दिसणार ना. आईसारखीच ती सुद्धा हाऊसवाईफ आहे, पण आई घरात किती कामं करते. बाबा, मी त्यांच्याकडे परत येणार नाही, आधीच सांगून ठेवतो, असं बजावून शैलेश तडक आत गेला. तिथून आल्यावर त्याचं काहीतरी बिनसलं होतं खास. नक्की काय झालं होतं ते शोभाताईंच्या लक्षात येईना. बरं, शैलेशचा स्वभाव घडाघडा बोलण्यातला नाही, मग नक्की काय झालं असेल? शोभाताईंना स्वस्थ बसवेना. अहो, तिथे पोहोचल्यावर 5-10 मिनिटातच अजय भाऊजींनी बाटली आणि ग्लास बाहेर काढली. शीतलने अंगठा तोंडाकडे नेत ॲक्शन केली. बाई ग, हे काय नवीन? आणि त्यांच्या बायकोने पण घेतली. सोशल ड्रिंकिंग म्हणतात म्हणे. शीतल पुढे कुजबुजत म्हणाली. काय? शोभाताईंना धक्काच बसला. बाई ग, किती फॉरवर्ड झाले आहेत या बायका, पुरुषांमध्ये बसून असं काही करणं म्हणजे. अगं बाई, श्वेताताई तुम्ही? बरं झालं आलात. मुलं पण आलीत? मनीष भाऊ नाही आले का? ते येतील नंतर, थोडी कामं आहेत ती करून, श्वेता तुटकपणे म्हणाली. कोण आलाय ग शीतल? जप संपवून जपाची माळ डबीत ठेवत शोभाताईंनी विचारले. श्वेताताई आले आहेत मुलांना घेऊन, शीतलने आतमध्येच बघून सांगितले. ताई, चहा ठेवू का? आत्ताच चिवडा केलाय, चव बघणार का? चहा कर, पण खायला नको, श्वेता म्हणाली. मामी, आम्हाला हवाय चिवडा. आणि काय काय आहे? आत या आणि काय खायचं आहे ते बघा तुम्हीच. मी खाऊचा डबाच ठेवते तुमच्यासमोर, हवं ते काढून घ्या. काय श्वेता, जावई नाही आलेत? येतायत मागणं. कसं चाललंय ऑफिस? चाललंय आपलं नेहमीप्रमाणे. काय ग, बरं वाटत नाहीये का? अगदी जेवढ्यास तेवढं बोलतेस. नाही, बरं आहे की. दादा अजून आला नाहीये का? प्रमोशन मिळाल्यापासून उशीरच होतो त्याला, जबाबदारी वाढली आहे ना त्याची. तुझ्या जावयाला मात्र कुठलीही महत्वाकांक्षा नाही बघ. ऑफिसमध्ये जाऊन नुसता कामाचा रगाडा उपसत बसायचं. श्वेताचा खरा प्रॉब्लेम शोभाताईंच्या लक्षात आला. गाडी. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं श्वेता, कधीही कुणाची तुलना करू नये. आपण मेहनत जरूर करावी, स्वतः कशी प्रगती करता येईल ते पाहावं, पण दुसऱ्याशी बरोबरी केली तर फक्त त्रास आणि त्रासच होतो. तुझ्या घरी गाडी येणार नाही कशावरून? शीतल वहिनी एवढी साधी, पण तिचं नशीब बघ किती चांगलं. देखणा नवरा, तो सुद्धा इंजिनियर, शिवाय इतक्या मोठ्या पदावर. नाहीतर मी. काय कमी आहे का शीतलमध्ये? ती साधी सरळ आहे म्हणूनच एवढी हक्काने माहेरी येऊ शकतेस. एखादी डॅम्बिस वहिनी असती तर तुला येता आलं असतं का असं नेहमी नेहमी इकडे माहेरी? शोभाताईंना श्वेताचा रागच आला. मला वाटलंच, तू माझी नाही शीतल वहिनीची आईच जास्त वाटतेस. तुला काय वाटायचं ते वाटू देत, पण जर चूक असेल तर मी तुझीच काय, तुझ्या शेखर दादाचीही बाजू घेणार नाही, शोभाताईंनी श्वेताला ठणकावून सांगितले.
आज इतका उशीर? शीतलने शेखरच्या हातातली बॅग घेत विचारले. श्वेताताई आणि मनीष भाऊ आले होते. मुलांना गाडीत बसून चक्कर मारायची होती, पण शेवटी वाट बघून गेले ते. आज फारच काम होतं ऑफिसमध्ये. शेखर हातपाय धुवायला गेला. नरेशचा फोन आला होता. त्याने बोलावलंय त्याच्या घरी. जेवण झाल्यावर बेडरूममध्ये आल्यावर शेखरने सांगितले. कोण नरेश? कधी नाव नाही ऐकलं. आहे एक जण. तुला आमच्या कंपनीतली सगळी माणसं माहीत आहेत? तसं नाही हो, पहिल्यांदाच नाव ऐकलं ना म्हणून. शीतलने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. शेखरला इतकं चिडायला काय झालं तिला कळेना. मी नाही हो येणार त्यांच्याकडे, मला कंटाळा येतो तिथे. ओळख ना पाळख, शीतलने लगेच सांगून टाकले. बरं, मग मी एकटाच जातो त्याच्याकडे. शेखरने जांभई दिली आणि तो पलंगावर आडवा झाला. हल्ली शेखरचे दर शनिवारी कोणाकडे तरी जाणे निश्चित झाले होते. शीतल आणि मुलांना त्याचा सहवास कमी मिळू लागला होता. ऐका ना, या शनिवारी आपण सिनेमाला जाऊया ना, खूप दिवसात गेलो नाही. छे छे, माझ्या ऑफिसची मीटिंग आहे. पण शनिवारी कशी काय मीटिंग ठेवली आहे? पूर्वी कधी नसायची. तुला काय माहीत ऑफिसच्या कामाची जबाबदारी? कधी केली आहेस नोकरी? शेखर खेकसला. शीतल गप्पच बसली. बोललं तर वाद होण्यापलीकडे काहीही हाती लागणार नाही हे तिला इतक्या वर्षांच्या अनुभवातून कळले होते. शेखर, कसा बोलतोय शीतलशी? तुझी बायको आहे ना ती? असं बोलतात बायकोशी? शोभाताईंचा आवाज त्यांच्या नकळतच चढला होता. खूप दिवसांपासून त्या बघत होत्या शेखरचे शीतलशी तोडून वागणं. तिला कुठे बाहेर नेणं म्हणजे कठीण आहे. इतकी काकूबाई सारखी तिची राहणी. शेखर तणतणला. शीतलचं मन दुखावलं. माझे कष्ट दिसत नाहीत यांना, फक्त माझं राहणं दिसतं. नटून थटून राहिले तर घरची कामं कोण करेल? माझे दोष दिसतात, पण स्वतःचे कधी दिसलेत का? कुछ कमियां हम में थी, कुछ कमियां उनमें थी. फर्क सिर्फ इतना था, वो गिनते रहे और हम नजरअंदाज करते रहे. शीतलने सुस्कारा सोडला. अर्पिता मुलांच्या डब्यासाठी सँडविचेस बनवत होती, पण मन मात्र शनिवारच्या संध्याकाळमध्येच अडकलं होतं. अजय, शेखर आणि ती ड्रिंक्स घेत होते. नेहमी फक्त कंपनी देण्यासाठी अर्पिता थोडंसं ड्रिंक घेत असे, पण यावेळी गप्पा मारता मारता थोडं जास्त घेतलं गेलं आणि डिशमधलं स्नॅक्स संपलं ते आणायला ती उठली आणि अचानक तिचा तोल गेला. शेखरने पटकन तिला आपल्या बाहूंमध्ये धरून सावरले. तो क्षण, देखण्या शेखरचे इतकं सन्निधी येणं, तिला आपल्या बलदंड बाहूंमध्ये सामावून घेणं, त्याचा तो उष्ण श्वास, सगळं कसं हवं हवंसं वाटत होतं. हा क्षण कधी संपूच नाही. त्याचा तो ओझरता स्पर्श, न विसरता येण्यासारखा, कवी मकरंद यांच्या कवितेसारखा. ओझरता स्पर्श तुझा, पानावरचं बिलोरी ऊन, श्रावण सरीत भिजलेली चिंब ओली धून. ओझरता स्पर्श तुझा, झऱ्याची उत्सुक खळखळ, ओथंबलेल्या फांद्यान आडून केवड्याची हिरवी सळसळ. ओझरता स्पर्श तुझा, ओठांवरच्या अस्फुट ओळी, सांज कोवळ्या उन्हाची, गवतावरची रांगोळी. ओझरता स्पर्श तुझा, टपटपणाऱ्या नाजूक गारा, वाकलेल्या झावळ्यांमधून उधाणणारा पश्चिम वारा. त्या निसटत्या क्षणाच्या आठवणीने अर्पिताचे अंग अंग मोहरून गेले. अंगावर एक गोड शिरशिरी उमटली. तिने डोळे मिटून घेतले, जणू ती तो क्षण पुन्हा जगत होती. आता शनिवारपर्यंत वाट पाहावी लागणार शेखरच्या सहवासाची. अर्पिताने सुस्कारा सोडला. शोभाताई केस विंचरत होत्या. समोरच्या बिल्डिंगमधल्या मालतीबाईंकडे त्यांना जायचं होतं. बिल्डिंग जरी समोरच असली तरी मध्ये एक मोठा रस्ता होता, अखंड धोधो वाहणारा. दुचाकी, चारचाकी, सायकली, बसेस, रिक्षा, साऱ्या प्रकारच्या वाहनांची त्या रस्त्याने अखंड ये जा चालू असे. त्यातल्या त्यात दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही वाहतूक थोडी मंदावत असे. ती वेळ साधून भर दुपारी या वयस्कर स्त्रिया एकमेकींना भेटायला जात. या मंडळींनी जेव्हा या जागा विकत घेतल्या तेव्हा ते प्लॉट गावाच्या अगदी बाहेर असल्याने पुष्कळ स्वस्त पडले होते. तिथे त्यांनी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या बिल्डिंग्स बांधल्या. पण बघता बघता गावाची वस्ती वाढली आणि ही जागा मध्यवर्ती भागात गणली जाऊ लागली. त्यांच्या कितीतरी पुढेपर्यंत वस्ती झाली.
शाळा, कॉलेज, मोठमोठे कॉम्प्लेक्स उभे राहिले आणि वाहनांची भरमसाठ गर्दी झाली. पूर्वी साधा मातीचा रस्ता होता. लहान मुलं त्यावर क्रिकेट, लगोरी, लपाछपी खेळत असत. यावर विश्वास बसणं कठीण होतं. वस्ती कमी असल्याने सारेजण एकमेकांना ओळखत होते. मालतीबाईंचा अमोघ लहानपणापासूनच अतिशय हुशार. बघता बघता डॉक्टर झाला आणि थेट अमेरिकेत गेला. मालतीबाई धाकट्या सुमेधकडे राहत होत्या. नुकत्याच त्या अमोघकडे 6 महिने राहून आल्या होत्या, म्हणून सुनंदाताई आणि शोभाताई त्यांना भेटायला चालल्या होत्या. या या, मालतीबाईंनी दोघींचे स्वागत केले. कशी झाली अमेरिकेची ट्रीप? सुनंदाताईंनी सोफ्यावर टेकता टेकता विचारले. चांगली झाली. अहो, आम्ही होतो तेव्हा चांगलं हवामान होतं. आता भयंकर थंडी पडायला लागेल. आपल्याला सोसवणारच नाही अशी कडाक्याची थंडी. बर्फ पडायच्या आत पळून आलो इकडे. मालतीबाईंनी सुनंदाताईंना टाळी दिली. तुमच्या परागने बरं इथेच हॉस्पिटल काढलं. खास भेटायला इतक्या लांब जायला नको. अजून एखाद्या दुसऱ्या वेळेसच जाऊ शकू आम्ही अमेरिकेत. नंतर मात्र काही खरं नाही. केवढा तो प्रवास. सुमेधच्या बायकोने समोर फरसाण, ढोकळा, लाडू, चकल्या कितीतरी पदार्थ आणून ठेवले. अगं, किती ते पदार्थ बघूनच आमचं पोट भरलं. हल्ली कुठे नेहमी येता आमच्याकडे? कधीतरी येता. मग नीट पाहुणचार करायला नको? म्हणतात ना, 2 डोळे शेजारी, भेट नाही संसारी. तशी गत झाली आहे आमची. म्हणायला समोर राहतो, पण रस्ता ओलांडायचा म्हटला की राम कृष्ण हरी. शोभाताईंनी हात जोडले. खरंय बाई, अगदी. पूर्वी आपली मुलं या रस्त्यावर खेळायची, यावर कोणाचा विश्वास तरी बसेल का? काकू, नुसत्या गप्पाच मारणार आहात का खाणार पण आहात? आम्हाला लाख खावंसं वाटतं ग, पण वय आड येतं ना. ते काही नाही, थोडं तरी खावंच लागेल. तासभर गप्पा रंगल्या, पण लक्ष घड्याळाकडे होते. 4:30च्या आत रस्ता क्रॉस करून परत घरी जायचंय. मालतीबाईंचा निरोप घेऊन शोभाताई आणि सुनंदाताई उठल्या. रिक्षा, सायकलींना हात दाखवत कसा बसा रस्ता ओलांडून आपल्या बाजूला येऊन त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. इतक्या लवकर घरी जाऊन काय करायचं म्हणून दोघी जणी बाकावर टेकल्या. शोभाताई, तुम्हाला काहीतरी सांगायचंय. सुनंदाताईंचा गंभीर चेहरा पाहून शोभाताईंना आश्चर्य वाटले. बोला ना, काय झालं? सुनंदाताई शब्द जुळवत कष्टाने म्हणाल्या, तुमच्या शेखरला. सुनंदाताई शोभाताईंना शेखरबद्दल काय सांगतात पाहूया पुढील भागात. तर मंडळी, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक, कमेंट करून जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.